तुमचा हक्क, तुमची बातमी, तुमचा आवाज. T4 न्यूज, स्वातंत्र्य पत्रकारितेचे. नमस्कार, मी महेश भागीवंत. आपण पाहत आहात द4 न्यूज. रत्नसंवाद या विशेष मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत हिरा म्हणजेच डायमंड या रत्नाविषयी अतिशय सखोल माहिती. तर हिरा हा आपला शुक्र ग्रह मजबूत करतो आणि शुक्र ग्रह म्हणजे तुम्हाला हवी असलेला आयुष्य आराम, तुम्हाला हवी असलेली लक्झरीज, हे सर्व काही या ग्रहामुळे आपलं मजबूत होत असतं. तर आज आपण या विशेष भागामध्ये पाहत आहोत हिरा म्हणजे डायमंड या रत्नाविषयी. आणि या रत्नाविषयी आपल्याला सखोल माहिती देणार आहेत राहुल सूर्यवंशी सर. तर सर, आपण पहिल्यांदा सुरुवात करूया शुक्र ग्रहापासून, की शुक्र ग्रह हा म्हणजे नक्की काय असतं. मी खूप जणांकडून ऐकलं की तुम्हाला आयुष्य आराम पाहिजे असेल, तुमचं शुक्र मजबूत व्हावा, तर नक्की काय असतंय शुक्र ग्रहामध्ये, असं काय आहे? शुक्र ग्रह म्हणजे लक्झरी रिप्रेझेंट करतो तुमची. पहिले तर शुक्र म्हणजे हे दैत्यांचे गुरु होऊन गेलेले आहेत. त्यांच्यानुसार या शुक्र ग्रहाचं हे केलेलं आहे की बाबा शुक्र ग्रह हा लक्झरी देतो वगैरे, पण त्यांना ॲक्च्युली दैत्यांचा गुरु म्हटलं जातं आपल्या पौराणिक कथांमध्ये. पण आपण जर असं जर विचार केला त्याचा, तर तो शुक्र ग्रह हा ऐश आराम, मौज मजा, फेम, नेम, फेम या गोष्टी देत असतो शुक्र ग्रह. तर आणि हा शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी असेही आहे की डायमंड म्हणजे हिरा हे घालावे रत्न. तर त्यामागे काय काय लॉजिक आहे त्याच्या मागचं? लॉजिक असं आहे की डायमंडला तो रिप्रेझेंट करतो. डायमंड ॲक्च्युली कॉस्टली असतो आणि तो मधल्या बोटात घातला जातो व्हाईट गोल्डमध्ये. किंवा आता तुम्ही हिरा घ्यायची ताकद ठेवताय म्हटल्यानंतर तुम्ही व्हाईट गोल्ड घेऊ शकत असाल, असा त्याचा मिनिंग होतो. तर त्याला जनरली व्हाईट गोल्डमध्ये घातला पाहिजे आणि तो प्रभावी ठरतो. सगळ्यात जास्त तो प्रभावी ठरतो तो महिलांवर. जसं मी सांगितलं पहिले की स्टोनचा सगळ्यात प्रभाव, त्यांचं शरीर नाजूक असल्यावर त्यांच्या सौंदर्यात वाढ होणे, त्यामुळे जे स्टोन सजेस्ट केलेले ते जर प्रेशियस घातात तर ऑटोमॅटिक त्यांच्या सौंदर्यामध्ये ही वाढ होत असते. आणि हा तुम्हाला लक्झरी एक खऱ्या अर्थाने तुम्हाला काय म्हणतो तो फेम देत असतो. हा शुक्र ग्रह आहे तो. तर त्याचा एक डायमंड आहे आणि डायमंडला सबस्टिट्यूट येतो तुमचा पवळा येतो. आणि त्यानंतर तुम्ही इराणी फिरोजाचं पण नाव ऐकलं असेल. तर कसं आहे, आता डायमंड जर म्हटलं तर त्याच्यात सुद्धा ग्रेड्स असतात. परवडत नाही, न परवडणे, है ना. का ना, डायमंड हिरा आहे तर त्याची 1,35,000 काहीतरी डी ग्रेडमध्ये जाते, प्राईस जाते. तर त्याच्यात कसं असतं, VVS1, VVS2, VS1 या ग्रेडिंग सिस्टीममध्ये त्यांना डिस्ट्रीब्यूट केलं आहे. किंवा SI, MN ग्रेड आहे, या ग्रेडमध्ये त्याला डिस्ट्रीब्यूट केलं आहे. त्यानुसार त्याची क्वालिटी. आता VVS म्हणजे काय होतं, व्हेरी व्हेरी स्लाइटली इन्क्लुजन्स. म्हणजे तुम्हाला जर त्याचं फाइंड करायचं आहे, म्हणजे इन्क्लुजन्स हे खूप कमी याच्यात दिसत असतात, पण इन्क्लुजन हे असणारच कुठल्याही स्टोनमध्ये, रिअल स्टोनमध्ये. तर ते इन्क्लुजन फाउंड होतात, पण खूप कमी झाले तर अजून त्याची हे जरा किंमत वाढते. म्हणजे तो एक प्रेशियस स्टोन्स म्हणून तुमच्या समोर आलेला असतो. इन्क्लुजन वाढल्यामुळे तो VVS1 मध्ये मोडला जातो. त्यानंतर अशी क्वालिटी त्याची याच्यात अवेलेबल होत जाते. पण याच्यामध्ये आम्ही खरा की खोटा कसा ओळखावा? खरा हा तुम्हाला लॅब टेस्टिंगमध्ये. आता कसं आहे, डायमंडमध्ये पण टाईप्स. आता मोझोनाईट आलेला आहे, लॅब ग्रोवन आहे. लॅब ग्रोवन हा तुम्हाला स्वस्तात भेटत असतो आणि त्याची शायनिंग ही रिअल डायमंडपेक्षा जास्त असते मोझोनाईटची. सगळ्यात ओळखायचं सिम्पल म्हणजे, कारण की त्याची जी आहे तुमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, याच्यामध्ये तुम्हाला जरा फरक जाणवेल. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये जेव्हा तुम्ही टेस्ट करतात, याची जाते काहीतरी 2.45 रिअल डायमंडची जाते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स याची जाते, मोझोनाईटची जाते 2.85 जाते आणि लॅब ग्रोनची 2.65 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही तुम्हाला जर चेक केलं तर त्याच्यात जाणवते. आता लॅब ग्रोवन डायमंडची व्हॅल्यू अजून कमी होणार आहे. तुम्हाला फक्त शो ऑफ करायचं आहे तर तुम्ही लॅब ग्रोवन डायमंड वापरू शकतात, किंवा तुम्ही त्या लॅब ग्रोनपेक्षा तुम्हाला बेटर वे तर मोझोनाईट चांगला आहे, कारण की यांचे ॲस्ट्रोलॉजिकल इफेक्ट हे तुम्हाला कधी दिसणार नाही. आता बरेच लोक म्हणतात की तुम्ही डायमंडच्या जागेवर एक काम करा, मोझोनाईट घाला, तुम्हाला ॲस्ट्रोलॉजिकल इफेक्ट. त्याचं जे केमिकल प्रॉपर्टीज ह्या कम्प्लिटली डिफरंट आहे. त्यामुळे तुम्ही ते वापरण्याच्या भानगडीत पडू नका. तो मोझोनाईट जर तुम्हाला ॲस्ट्रोलॉजिकल इफेक्ट पाहिजे तर रिअल डायमंड घाला. रिअल डायमंडला सबस्टिट्यूट फक्त पवळा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फिरोजा पण आहे. तर ते तुम्ही वापरा. आता फिरोजामध्ये सुद्धा आहे. आता पवळा कुठला वापरावा नेमका पवळा, तर ऑस्ट्रेलियन डबल फायर ओपेल आहे, ऑस्ट्रेलियन सिंगल फायर ओपेल आहे, किंवा मिल्की व्हाईट येतात. तर मिल्की व्हाईटचा इफेक्ट कमी, सिंगल फायरचा त्याच्यापेक्षा थोडासा जास्त, ऑस्ट्रेलियन डबल फायरचा
मोस्ट पॉवरफुल. जनरली तो काय 1,500 ते 2,000 रुपये कॅरेट डबल फायर ओपेल हा पडत असतो. सिंगल फायर ओपेल जाईल तुम्हाला 1200-1300 पर्यंत, 1000-1200 पर्यंत पडत असतो. आणि व्हाईट ओपेल एकदम स्वस्तामध्ये तुम्हाला एक 200-300 रुपयात तो स्टोन पूर्ण भेटून जाईल तुम्हाला. आणि याच्या कॅरेटमध्ये घालताना ओपेल हा 20+ कॅरेट घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला त्याचे इफेक्ट चांगले जाणवतील. डायमंड कमीत कमी 1 कॅरेट तरी तुम्ही घातला पाहिजे, रिअल डायमंड. जर तुम्हाला अवेलेबल ॲस्ट्रॉलॉजिकलसाठी डायमंड्स पाहिजे असतील तर तेही अवेलेबल आहे. गोलकोंडा माइन्सचे बेटर राहतील तुम्हाला. VVS MN ग्रेडचे ते बेटर राहतील. यांच्या ग्रेड्स आहे, SI ग्रेड आहे, MN ग्रेड आहे. म्हणजे थोड्या क्वालिटी लो आहे त्यांची, पण ॲस्ट्रॉलॉजिकल इफेक्ट्स हे पूर्ण येतात. हा, म्हणजे क्वालिटी लो असो की हाय असो, तुम्हाला जे इफेक्ट जे मिळणार आहेत ते सर्व काही सेमच मिळतात. बिलकुल बरोबर. बिलकुल. तर हा जो हिरा जो आहे, ज्याला डायमंड म्हणतो आपण, तो प्रत्येक व्यक्तीला घालणे सोयीस्कर आहे का कुणी घातलं तरी चालतं? म्हणजे की ठराविक पद्धतीनेच की तू या राशीचा आहे तर तू घातलं योग्य राहील, तू नाही, राशीप्रमाणेच घाला. ॲस्ट्रॉलॉजिकल मी माझं तरी म्हणणं आहे. असं नाही की हिरा म्हणजे हा प्रेस्टिजियस स्टोन्स अजून मानला जातो, तो त्याचा काही वाद नाही आहे. पण हिऱ्यापेक्षा सुद्धा काही स्टोन्स जे खूप महागडे आहेत. जसा रुबीचे जर तुम्ही व्हॅल्यू काढायला, ज्याला रत्नराज म्हणतात रुबीला, तर तो डायमंडला खूप मागे सोडून देतो. आणि जर डायमंडमध्ये ग्रेड आता का रेअरली सापडणारे पहिले 3 डायमंड्स येतात, बरोबर. एक येतो ब्ल्यू डायमंड, हॉटेलचं नाव आहे बघा त्याच्यावरून, तो 3rd ग्रेड. त्यांची म्हणजे सुरुवातच 20 कोटी पर कॅरेटने सुरू होते. मग त्याच्यावर तो वरती येतो थोडा येलो डायमंड. हां, मी डायमंडच्या बाबतीत बोलतोय हा, नाही तर तुम्ही त्याला पुखराज वगैरे समजा. येलो डायमंड हा, त्यांच्याच भाऊबंदकीतली हे कॉरंडम फॅमिली आहे. कॉरंडम म्हणजे जगातलं सगळ्यात हार्डेस्ट मटेरियल मानलं जातं हिरा. त्याची हार्डनेस असते 10. आणि त्यानंतर याची जी आहे ती 9 येते. कॉरंडम फॅमिली येते ही, म्हणजे एकाच परिवारातले असतात 9. म्हणजे डायमंडला तुम्ही ठेवला आणि त्याच्यावर मोठ्या हातोड्याने जरी वार केला त्याला नाही पडणार. वरती डेंट पडेल ना, त्या हातोड्याला डेंट पडेल, पण त्याचं काही नाही. हार्डेस्ट मटेरियल. त्यानंतर सेकंड हार्डेस्ट मटेरियल हे जे मी सांगतोय तुम्हाला, हे पुखराज आहे, रुबी आहे, हे त्या कॉरंडम फॅमिलीमध्ये. त्यांची हार्डनेस ही 9 नसते, ती मोहा स्केलवर जाते. आणि याची काहीतरी जर विकर्स हार्डनेसमध्ये गेली तर काय 70 to 150 GPA जाते त्याची. म्हणजे हार्डनेसचे पण टाईप आहे. तर एक प्रश्न आता तुमच्याविषयी असेल की आपण रत्नांचे जाणकार आहात आणि आपणही लोकांना रत्नांविषयी माहिती देता, आपणही लोकांना रत्न देता. तर याच्यामध्ये असं काही झालेलं आहे का की एखाद्या व्यक्तीला तुम्ही रत्न दिले आणि तो व्यक्ती सारखा तुमच्याकडे येतोय की तुम्ही एवढी कॉस्ट घेतली पण मला काहीच फरक नाहीये, असं काही झालेलं आहे का? डुप्लिकेट. सिम्पल आहे त्याचं एक्झाम्पल. पहिले अरे मी मध्येच तुमची लिंक तोडली की 3रा येतो ब्ल्यू डायमंड, ज्याची 20 कोटी. त्याच्यापेक्षा टॉपवर येतो येलो डायमंड येतो. आणि नंबर 1चा येतो जो सगळ्यात कॉस्टली आहे, तो म्हणजे रेड डायमंड. आता हे खूपच प्रेशियस आहे. मी फक्त ब्ल्यू डायमंड पर्यंत ऐकलेलं आहे किंवा त्याची 20 कोटी म्हणजे त्या ग्रेड पासून सुरुवात होते, पर कॅरेटने 20 कोटी पासून. आता मग विचार करा, 4-5 कॅरेटचा भेटला, मग तो कुठे गेला? 100+ कोटी येतं, बरोबर. तसं तर रेड डायमंडची तर मला एवढं काही माहिती नाही आहे. आणि त्याच्यावरती येतो कोहिनूर, त्याला म्हणतो प्राइजलेस. त्याची सुद्धा काय 106 कॅरेटचा येतो. पण तो VVS म्हणजे व्हेरी स्लाइटली इन्क्लुजन्स, म्हणजे तो खूप टॉप क्वालिटीचा आहे. असं आहे. तर आता तुम्ही प्रश्न विचारला मला की कोणत्या व्यक्तीला तुम्ही दिलाय पण तो व्यक्ती सारखा तुमच्या तुम्हाला प्रभावच पडत नाहीये, तो डुप्लिकेट त्याने परिधान केलेला आहे. सिम्पल वे. हा, पण तुम्ही दिलेल्यांपैकी आपण विचार. मी कोणालाच दिलेलं नाही अजून. आता हे मित्रांनी मागवले होते, त्यांना ट्रस्ट होता माझ्याकडे, त्यांनी मागवलं होतं, त्यांना माहिती आहे की त्यांना आणून दिला. तुम्ही जर दिलेले असतील तर अशी कोणती केस आली का तुमच्याकडे? असं कसं होणार आहे? कारण की मी एक्सपर्ट आहे म्हटल्यानंतर, आणि मी जिथून बाय करतोय ते मला माहिती आहे. बरोबर. की समोरच्या व्यक्ती पण आहे नाही. तुम्ही ज्यावेळेस एखादे रत्न खरेदी करता तर तुम्ही म्हणजे नक्की काय पाहता त्याच्यामध्ये, की कशा प्रकारे पाहता की बाबा हे खरंच आहे? मी त्याला हे जे स्ट्रिक्टली फॉलो करतो की त्याला कसं फाईंड करायचं. जनरली मी बघितलं तरी मला एक आयडिया येऊन जाते की हा कुठल्या माइन्स मधला आहे, स्टोन्स आहे, हा रिअल आहे का डुप्लिकेट आहे. एकदम मला इझिली अंदाज येऊन जातो. म्हणजे आतापर्यंत तुम्ही ज्या लोकांना रत्न दिलेले आहेत ते तुम्ही 100% खरेच रत्न दिलेले आहेत आणि त्या लोकांना त्याचा प्रभावही पडलेला आहे. बिलकुल. कारण की आणि देताना मी नो प्रॉफिट, आणि घेणारे माझे मित्र होते तर मला तर नो प्रॉफिट आणि नो लॉस मध्येच देणार आहे मी त्यांना. थोडीच है ना, आता जसे शिंदे येऊन गेले शिवण्याचे,
त्यांना पूर्ण ट्रस्ट आहे. मला सांगितलं त्यांना जवळजवळ मी तो जो आता मागे व्हिडिओ दाखवला त्याची जर रिटेल प्राइस मी सांगू नाही शकत, पण त्याची होलसेल प्राइस 100% सांगू शकतो की तो 4,500 वरती आहे, त्याच्या खाली कधी शक्य होणार नाही तो. आणि एक हा पण आहे, याची सुद्धा 4,000 खाली होलसेल प्राइस येणार नाही. या रत्नाला आपण काय म्हणू शकतो, कोणता रत्न? हा पुखराजचे मागवलेले होते, त्यांनी सांगितलं की तूच मागवून देव. तसे मागे मी इराणी फिरोजा पण पाहिजे मागवले होते, पण इराणी फिरोजा घेणार तर किरमान माइन्सचा घेणार, तिथलाच पाहिजे मला, दुसरीकडचा कुठला नको. कारण की ते भारतात पण आहे, तुर्कमेनिस्तान पण मध्ये बऱ्याच ठिकाणी आढळतात ते इराणी फिरोजा. पण आम्ही जेव्हा जे घेतले होते ते माझ्या पण गळ्यात टाकले, सगळ्यात पहिला मीच उचलला, सगळ्यात बेस्ट. तर कॅरेट वाईज घेतले होते आम्ही. तर तो घेताना किरमान माइन्सच घेतला, बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही त्या बाबतीत, स्टोनच्या बाबतीत बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही. आणि आता जर आपले व्हिडिओ कोणी पाहत असतील आणि त्यांना जर वाटले की आम्हाला ही रत्न घ्यायची आहेत, तर त्यांनी तुमच्याशी संपर्क कसा साधावा? आता माझा तर काही बिझनेस नाही आहे, पण ठीक आहे, तुम्ही नंबर देऊ शकतात त्यांना, आपण तेवढं हेल्प करू शकतो. कारण की आपण सोशल याच्यातच वर्क करतोय, तर तुम्ही माझा नंबर शेअर करू शकता. एक 4-5 लोक जमा झाले तर ते मागवलेलं जरा बेटर राहील, म्हणजे मला पण तेवढा त्रास कमी होईल. म्हणजे तुम्ही हे जे रत्न देताय, लोकांना सजेशन जे देताय ते नो प्रॉफिट नो लॉस मध्ये तुम्ही सजेशन हो. याच्या मागे तुमचा उद्देश नक्की काय? आता सुरुवात जर झालीच आहे म्हटल्यानंतर आता काय, माझ्याकडे तर म्हणतो बरेच मित्रपरिवार असतात की जे कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आता सर पण आहेत, त्या मॅडम्स पण आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जेवढे पण स्टोन्स बघणार ते मीच दिलेले आहेत सर तुम्ही. आणि आम्ही एकसाथ सोबत पैसे जमा करून मागवले होते ऍक्च्युली हे इराणी फिरोजा वगैरे, की त्याची ऑर्डर देऊन आम्ही मागवले होते. काही व्यक्ती कशा असतात की याला व्यवसाय म्हणून पाहतात. ठीक आहे ना, तसंही करता येऊ शकतं व्यवसाय, एक जोडधंदा. पण माझा मूळ जो बिझनेस आहे तो वेगळा आहे. म्हणजे तुम्ही फक्त एक सोशल म्हणून हे काम, एक मायनर प्रॉफिटवर मी काम करेल, कारण की मी माझा वेळ देणार आहे ना, सगळ्यात मुद्द्याची गोष्ट बरोबर आहे ना. आणि सगळ्यात मेन म्हणजे हेडॅक असतो स्टोन्स मध्ये, कारण की पहिले मला 10 वेळा बघावं लागेल. समोरचा तर माझ्यामध्ये बिलीव्ह करतोय बिलकुल ब्लाइंडली, बरोबर. समोरचा तुमच्याकडून घेतोय तो तुमच्यावर तो तेवढा विश्वास, बिलकुल मग त्या तुमच्याकडून विश्वास पात्र आहे. हो. तर आपण पाहिलं सर्वांनी की सरांनी आपल्याला रत्नांविषयी अतिशय छान प्रकारे माहिती तर दिलीच आहे, पण त्यावरती विश्वास कसा ठेवावा, आपण कोणते रत्न किती विश्वासाने घालावे याची सुद्धा त्यांनी अतिशय सखोल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. आणि सरांकडून रत्न घेतले तर ते आपल्याला कशा प्रकारे मिळतील याची त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांचा नंबर आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. जर कोणाला सरांसोबत संपर्क करायचा असेल तर आपल्याला खाली नंबर मिळेल, आपण त्यांना व्हॉट्सअपवर किंवा कॉलिंगवरही, व्हॉट्सअपवर कॉलिंगपेक्षा जास्त बेटर राहील तुम्ही व्हॉट्सअप मेसेज सोडून ठेवा, कारण मी प्रत्येकाचा कॉल नाही उचलू शकला. तर तुम्ही व्हॉट्सअपवर तुमच्या डिटेल्स फॉरवर्ड करून ठेवा, तर त्याप्रमाणे मी तुम्हाला मार्गदर्शन करेल की कुठला स्टोन्स घ्यावा. आणि जेन्युइन पर्सन नाहीच, फक्त जाणून घेण्यासाठी वगैरे असं नका करू, है ना. म्हणजे की ज्यांना खरंच गरज आहे आणि प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम्स मध्ये फसलेले तर त्यांनी नक्की सरांना संपर्क साधून आपण रत्नाची माहिती घेऊ शकता आणि रत्न मागवू शकता. अतिशय विश्वसनीय आपल्याला यांच्याकडून रत्न मिळू शकतो. आणि जे गरीब आहेत त्यांना सुद्धा मी अवेलेबल करून देईल, कारण की मूळ सोशल वर्किंगचा जो मेन हेतू आहे तो गरीब लोकांसाठीच असतो, है ना. जे करू शकत नाही त्यांना ॲस्ट्रॉलॉजिकल इफेक्ट पण पाहिजे, कमी पैशात पण पाहिजे, है ना. तर आपण तसंही करू शकतो, त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो नो प्रॉफिट नो लॉस मध्ये. तुझं भलं होऊन जावं असं काय नाही. आणि त्याचे इफेक्ट हे 101% त्याचे इफेक्ट जाणवतात, फक्त स्लोली जाणवतात. लेस प्रेशियसचे जे कमी प्रेशियस असतात त्यांचे, म्हणजे सॉरी लो क्वालिटीवाल्यांचे थोडे कमी जाणवतात, इन द सेन्स हळूवार होतात, पण होतात इफेक्ट, होत नाही अशातला काही भाग नाही त्याच्यातला. सरांचा एकंदरीत यामागील उद्देश असा आहे की बाबा समोरच्याचं कल्याण व्हावं, समोरच्याला जे काय हवंय ते त्याला मिळावं. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसून एक समाजाच्या कल्याणासाठी म्हणा किंवा त्यांना एक चांगली योग्य दिशा मिळण्यासाठी, त्यांच्या व्यवसायात असो किंवा त्यांच्या नोकरीत असो, हे मिळण्यासाठी सर कार्य करत आहेत. तर आपण पाहिलं अतिशय छान प्रकारे सरांनी माहिती दिलेली आहे. आणि यापुढेही आपण अधिक चांगल्या रत्नांविषयी माहिती घेणार आहोत, त्यांच्याविषयी त्यांचे गुण जे काय आहेत ते जाणून घेणार आहोत. तर तुम्ही आमचं चॅनल यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि आम्हाला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.